भूषण गवई यांनी यापुढे बाबासाहेबांचं नाव घेऊ नये। बागेश्वर बाबांच्या भेटीवरून श्याम मानव यांनी ही अशी कठोर टीका केली आहे। गवई धीरेंद्र शास्त्रींच्या पाया पडायला गेले होते, हे पाहून धक्का बसला। गवईंनी बाबासाहेबांचं नाव घेऊ नये हे ठरवणारे श्याम मानव कोण, असा त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर निशाणा साधला। धीरेंद्र कृष्ण महाराजांच्या पाया पडायला गेले होते याचा मला प्रचंड शॉक बसला, कारण ते गवईंचे पुत्र आहेत अशी माझी समजूत आहे। रासू गवईंचे अनुभव मला थोडे वेगळे आहेत। तर त्यांचे चिरंजीव जे स्वतः म्हणतात मी आंबेडकरी विचारांचा आहे, आंबेडकरांच्या विचारांचं मी दूध प्यालेलो आहे, तो माणूस जर धीरेंद्र कृष्ण महाराजांच्या पायावर डोकं ठेवत असेल आणि आशीर्वाद घेत असेल, CGI राहिलेला माणूस, तर माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही यापुढे कधीही आंबेडकरांचं नाव घ्यायचं नाही। तो अधिकार तुम्ही गमावलेला आहे। तोंडातनं पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नावच काढू नका, त्यांचा नाव घेण्याचा अधिकार तुम्ही पूर्णतः गमावलेला आहे। श्याम मानव कोण होता ते सांगणार आहे, त्यांना कोणी अधिकार दिला ते थोडी सर्टिफिकेट वाटणार आहेत। श्याम मानव अलीकडच्या काळामध्ये फक्त प्रसिद्धीकरता बोलतात, त्यांना कोणी विचारत नाही, त्यामुळे त्यांना प्रसिद्धी पाहिजे म्हणून रोज ते असे स्टेटमेंट देतात। वस्तुस्थिती आहे की श्याम मानस सर बोलले की त्यामध्ये जे प्रकरण उघड झालं आणि कशामुळे झालं यावर आता विस्तृत चर्चा पगडी प्रेस मला घ्यावी लागेल। आता या सरकारचा विश्वासच बंधुगिरीवर आहे, अंधश्रद्धेवर आहे। तर अंधश्रद्धा आणि बंधुगिरीच्या विरुद्ध हे सरकार कशाला भेटतील विरोध करणाऱ्यांना? त्यांचं समर्थन करणारं सरकार आहे। त्यामुळे फडणवीसांचं सरकार आल्यापासून या ज्या काही याला ऊत आलाय बुवागिरीला, जर आपण या कायद्याचं रूपांतर केलं असतं, कायद्याची अंमलबजावणी केली असती तरी झाले नसते। पण दुर्दैवानं सरकारच पाठीशी घालताना दिसत आहे। दरम्यान 4 मुलं जन्माला घालण्याची सुरुवात स्वतःपासून करा, असं बागेश्वर बाबांच्या वक्तव्यावरती संजय राऊत यांनी म्हटले। तसं त्यांनी पलटवार केलाय। स्वतः ब्रह्मचारी होऊन दुसऱ्यांना 4 मुलं जन्माला घालायला सांगताय, असाही खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला। नागपूरमधल्या कार्यक्रमात धीरेंद्र शास्त्री यांनी हे विधान केलं होतं आणि त्यावरूनच संजय राऊत यांनी त्यांच्यावर पलटवार केलाय। भारत से प्रार्थना करेंगे, बच्चे तो 4 पैदा करो पर एक स्वयंसेवक संघ के लिए दो, हाँ, ताकि दूसरों को बचाने को काम आए। अब ज़्यादा ना कह के हम अपनी बात को विराम करेंगे और आप मुस्कुराते रहिए और हम चाहते हैं आप ऐसे ही हंसते रहो। हे असं म्हणतात का किती मुलं जन्माला घाला? 4 मुलं। तुम्ही घाला ना आधी, तुम्ही ब्रह्मचारी, हा, अजून तुमचं लग्न झालेलं नाही आणि दुसऱ्यांना सांगताय की 4 मुलं जन्माला घाला आणि 1 मूल कोणाला द्या? मग तुम्ही द्या, तुम्ही 25 मुलं जन्माला घाला आणि हवी तेवढी द्या, काय हरकत नाही, काय हरकत नाही द्यायला। स्वतःपासून हे जे संत बुवा महाराज आहेत त्यांनी ही सुरुवात स्वतःपासून करायला हवी। हे हिंदुत्व नाही, खरंच सांगतो। भाजपा किंवा संघ ज्या हिंदुत्वाचा सध्या या माध्यमातून पुरस्कार करते किंवा खरात बाबासारखे लोक, ते त्यांचे प्रचारक आहेत। तर बागेश्वर बाबांविरोधात नागपुरात आंदोलन केलं गेलं। संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ आणि जिजाऊ ब्रिगेडने हे आंदोलन केलंय। धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली। धीरेंद्र शास्त्रींच्या फोटोला जोडे मारून आंदोलन केलं गेलं। या आंदोलनावेळी पोलिसांची आंदोलकांशी बाचाबाची देखील झाली। काही काळ परिसरात तणावाचं वातावरण होतं, मात्र शिवरायांचा अवमान सहन करणार नाही असा आंदोलकांनी इशारा देत आंदोलन केलं। धीरेंद्र शास्त्रीच्या अपोजिट मध्ये त्यांच्या विरुद्ध एक लाट उचललेली आहे आणि त्याच संयोगाने त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही आज संभाजी ब्रिगेड, नागपूर महानगर, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड आणि इतर सहयोगी संघटना इथं मिळून त्यांचा आम्ही खूप जाहीर निषेध करत आहोत। अटकेची मागणी आहे। आम्ही सर्व सरकारला भोंदू धीरेंद्र शास्त्री यांच्या अटकेची मागणी करत आहोत। धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात काँग्रेसने देखील आंदोलन केले। अमरावती आणि शिर्डीत बागेश्वर बाबा यांच्या विरोधात आंदोलन केलं जात आहे। बागेश्वर बाबांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारत निषेध व्यक्त केला गेलाय। धीरेंद्र शास्त्री यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली, तर शिवरायांवरून केलेल्या विधानावरून काँग्रेस आता आक्रमक झालेली दिसली।